चला, या निवडीच्या माध्यमातून पुढील आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पहा काल 7 फेब्रुवारी रोजी जो काय पहा पेपर पहिला झाला. पेपर पहिला झाला त्याच्यामधील गणिताची जी काही ॲन्सर की आहे, जे एनालिसिस आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण जे पेडागॉजीचे क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी मी डिस्कस करतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे एन-सी-आर-टी पार्ट कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन आहेत ते पहा बघायला मिळतील. एकूण 30 प्रश्नांचे एनालिसिस तुम्हाला या व्हिडिओमधून पहा बघायला मिळेल. बघा या ठिकाणी जो काही पहा सेट आहे तुम्हाला पहा टी सेट आहे, वेगळा सेट आहे. त्यामुळे तुम्ही तुमची उत्तरे फक्त त्याच्यानुसार फक्त चेक करा. प्रश्न मागे पुढे असतील. तर बघा पहिला प्रश्न होता की व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे काय निम्नलिखित में से कौन सी गणित शिक्षण अधिगम में स्थानीय सांस्कृतिक ज्ञान के समावेश का सबसे उपयुक्त उदाहरण है. त्याच्यामध्ये काय येणार बघा की विभिन्न व्यवसाय और समुदाय के लोगों द्वारा उपयोग किए जाने वाली गणना की विभिन्न प्रणाली के उदाहरण को सम्मिलित करना म्हणजे इंक्लूडिंग एग्जांपल्स ऑफ डिफरंट मेथड्स. ऑप्शन क्रमांक 1 याचं पहा करेक्ट उत्तर येणार आहे बघा. बरेच प्रश्न या ठिकाणी सोपे आलेले होते. नंतर बघा प्रश्न पुढचा आहे राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के मार्गदर्शक सिद्धांतों में से एक है कि सभी विद्यार्थी द्वारा डैश तक मूलभूत साक्षरता और संख्या ज्ञान प्राप्त करना सर्वोच्च प्राथमिकता है. या फेलेनं आपल्याला इयत्ता तिसरी इयत्तेपर्यंत ऑप्शन क्रमांक 3 कक्षा 3 वर्ग तिसऱ्यापर्यंत अपेक्षित आहे. नंतर प्रश्न पुढचा होता बघा प्राथमिक कक्षा की गणना गणित के एक अध्यापिका अपनी कक्षा में अलग अलग आकार वाले 2 जार लेकर आती है. 2 जार आणती या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराची आणि जार आणल्यानंतर बघा जिनमें से एक में पाणी भरा आहे एकामध्ये पाणी भरलंय व लंबे पतले जार से पुरा पाणी छोटे चौडे म्हणजे या ठिकाणी बघा अशा प्रकारचे 2 जार आहेत. हा एक मोठा जार आहे थोडक्यात आपण समजूया. ठीक आहे हा एक जार आहे आणि त्याच्यानंतर बघा असा एक दुसरा जार आहे. ठीक आहे तर हा दुसरा जार आहे. आता याच्यामध्ये जे पाणी आहे तर ते याच्यामध्ये टाकले यातलं पाणी यात टाकलं उसके बाद वो प्रश्न पूछते किस जार में ज्यादा पाणी आ सकता है ये गतिविधि डायरेक्ट प्रणाली के लिए सबसे उपयुक्त है. बघा जीन पियाजे यांच्या स्टेजेस अनुसार आपण असं बघितलं होतं की जे उंच आहे आणि त्यातलं आपण चवळ्यामध्ये म्हणजे रुंद ह्याच्यामध्ये टाकलं तर मुलं जर समजा पाणी बरोबर ओळखत असतं की याचं पाणी आणि याच्या पाणी ठिकाणी सेमच आहे तर या ठिकाणी नेमकं ती काय करू इच्छित आहे तर सगळ्यात महत्वाचं आयतन आणि त्याचं संरक्षण म्हणजे काय पुस्तक संरक्षण म्हणजे कॉन्झर्वेशन म्हणजे दोन्हीमध्ये पण पाणी काय जे क्षेत्रफळ आहे याचं क्षेत्रफळ जर उंची असेल आणि याचं क्षेत्रफळ जर लांबी असेल तर सेमच आहे म्हणजे कॉन्झर्वेशन हे सांगू इच्छित आहे. म्हणजे इथं व्हॉल्यूम अँड कॉन्झर्वेशन ही कन्सेप्ट क्लियर आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढे बघा पुढचा प्रश्न होता एक शिक्षक ने शाम पट्टे पर संख्या 308 लिखकर बच्चों को संख्या जोर से पढ़ने के लिए कहा. एक बच्चे ने कहा ये 38 है. याला काय सांगितलं याला वाचलं त्याने 38 वाचलं. निम्नलिखित में से कौन सी बच्चे द्वारा की गई त्रुटि को सुधारने के लिए सबसे उपयुक्त कार्यनीती आहे. म्हणजे 308 ला जर तो 38 म्हणत असेल तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे नेमकं काय आपल्याला स्ट्रॅटेजी करावी लागेल तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं स्थान म्हणजे जे काय प्लेस व्हॅल्यू आहे ती समजून सांगावी लागेल. बच्चों को एक संख्या में अंकों के स्थान को समझने के लिए कुछ व्यावहारिक उदाहरण या ठिकाणी पर द्यावे लागतील. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पर तिसरा म्हणजे प्रोव्हाइड फ्यू प्रॅक्टिकल एक्झाम्पल टू चाइल्ड टू अंडरस्टँड पोझिशन ऑफ डिजिट्स इन अ नंबर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पर तिसरं हे करेक्ट उत्तर आहे. तर आता प्रश्न पुढचा होता कक्षा 2 दुसरी मध्ये एक गणित शिक्षक विद्यार्थी को योग पर निम्नलिखित इबारती सवाल हल करणे म्हणजे दुसरा वर्ग आहे शाब्दिक उदाहरण योग म्हणजे काय पहा बेरजीवरती देतोय की एक बॅग में 4 आंबे एका बॅगीमध्ये 4 आंबे आहेत आणि 6 आंबे डाल दिए जाते हैं. उस बैग में त्या बॅगीमध्ये किती आंबे असतील बरोबर. इस प्रकार का इबारती सवाल निम्नलिखित में से योग की किस संरचनाशी संबंध रखता है. बघा एकामध्ये 4 आहे दुसऱ्यामध्ये 6 आहे तर एकूण किती होतील असं विचारलेलं असेल तर हे आपण या ठिकाणी म्हणतो समुच्चय म्हणजे एकत्रित करणं किंवा ऍग्रिगेशन. याला काय म्हणायचं पहा ऍग्रिगेशन म्हणायचं. ऑप्शन क्रमांक 1 ऍग्रिगेशन. पुढचा प्रश्न होता निम्नलिखित में से कौन सी संख्या पूर्व अवधारणाएं बुनियादी स्तर पर गणितीय अवधारणाओं को समझ के निर्माण के लिए प्रासंगिक है. प्रासंगिक असेल काय म्हटलं की बुनियादी स्तर म्हणजे काय बेसिक लेवल आहे त्याच्यासाठी गणितीय अवधारणा कोणती अवधारणा आहे तर पूर्व संख्या जी संख्यापूर्व अवधारणा आहे ती समजून सांगायची मुलांना म्हणजे संख्येची प्रत्यक्षात ओळख करण्यापूर्वीची कोणती कन्सेप्ट आहे म्हणजे कोणती स्ट्रॅटेजी उपयुक्त असेल तर याच्यामध्ये आपण मुलांना काय करतो की सगळ्यात महत्वाचं वर्गीकरण करायला लावतो आणि क्रमबद्ध म्हणजे ऑर्डरिंग करायला लावतो. म्हणजे मुलांना काही वस्तू वगैरे बघितल्या तर वेगवेगळ्या काढणं ते क्रमाने लावणं हे करायला आपण सांगतो आणि नंतर मग संख्या ठिकाणी शिकवतो. तर ही संख्यापूर्व अवधारणा वर्गीकरण आणि क्रमबद्ध म्हणजे क्लासिफिकेशन आणि ऑर्डरिंग घेणं. नंतर बघा प्रश्न पुढचा होता कि निम्नलिखित में से कौन सा प्राथमिक विद्यालय की गणित कक्षा में सबसे कम वांछनीय म्हणजे सगळ्यात कमी महत्वाचा कोणता.
असं विचारले तर कक्षा में समस्या समाधान खुली चर्चा करना, समकालीन करना, बरोबर आहे हे. कक्षा में अंतर्देशित अवधारणों को प्रोत्साहित करना, हे बरोबर येईल. गणित विचारों को सम्मिलित करते हुए वास्तविक जीवन की परिस्थिति के साथ संबंध बनाना, हे बरोबर येईल. तो कार्य पुस्तिका, तो ऑप्शन क्रमांक 4 कार्य पुस्तिका से कलन विधि आधारित प्रश्नों को हल करणं. बघा कलन विधी आपण काय म्हणणार निगेटिव्ह आहे, तर ते थोडंसं कमी महत्वाचं आहे. म्हणजे आहे तसेच या ठिकाणी प्रश्न सोडवायला सांगणं हे काय येणार पहा कमी महत्वाचं येणार. नंतर प्रश्न पुढचा होता बघा, निम्नलिखित में से कौन से गणित में आकलन के सामाजिक दृष्टिकोन के संदर्भ में उपयुक्त है. सामाजिक दृष्टिकोन के संदर्भ उपयुक्त कोणतं, तर बच्चे के स्कूल के बाहर के अनुभवों को आकलन में लाना, हे बरोबर येईल. मानकीकृत टेस्ट निगेटिव्ह आहे. विभिन्न संस्कृतीचे लोक प्रचलित प्रणाली हा उपयोग करणं, म्हणजे वेगळ्या संस्कृती म्हणजे काय पहा आपण काय म्हणजे प्रचलित जी काही गणना पद्धती वगैरे असेल, तोंडी असेल मौखिक असेल तर त्याचा समावेश करणं, म्हणजे तुमचं ए आणि सी हे करेक्ट येईल. बरोबर ऑप्शन क्रमांक दुसरा. नंतर प्रश्न पुढचा होता कि निम्नलिखित में से कौन सा गणित में संदर्भात्मक समस्याओं के विषय में सबसे कम उपयुक्त है. गणितामध्ये संदर्भात्मक समस्यांसाठी तर इन्हें कक्षा में हाल ही के अनुभव जैसे क्षेत्र भ्रमण, कला विज्ञान, सामाजिक अध्ययन की कक्षा में चर्चा के दौरान उत्पन्न किया जा सकता है. ये अत्यंत महत्वाचं आहे. बच्चे के जीवन से करीब से संबंधित है, महत्वाचं आहे. बच्चों की गणितीय निदर्शन की क्षमताओं को विकसित करने में सहायता कर सकती है. इनको हल करते समय बच्चे सही उत्तर, हेही बरोबर येईल. परंतु बरोबर उत्तर येण्यावरती लक्ष केंद्रित करणं हे या ठिकाणी कमी महत्वाचं आहे. म्हणजे बरोबरच उत्तर आलं पाहिजे, बरोबरच उत्तर आलं पाहिजे याच्यावरती लक्ष केंद्रित जर होत असेल तर या ठिकाणी ते निगेटिव्ह म्हणजे कमी महत्वाचं येईल. ऑप्शन क्रमांक 4. पुढे प्रश्न क्रमांक 55 तपा. नीचे दिए गए कथन अभिकथन ए और कारण बी हे आंकड़ों का निरूपण और विश्लेषण, म्हणजे या ठिकाणी बघा आपण काय करतो जी माहिती आहे ती व्यवस्थित करतो, माहिती व्यवस्थित लावतो. म्हणजे तर आपण आंकड़ों का निरूपण आणि विश्लेषण का परिचय, म्हणजे परिचय दिला जातो. माहिती आपण एकत्रित करतो, डाटा एनालिसिस करतो. प्राथमिक स्तर पर दिया जाना उसको उच्च प्राथमिक स्तर पर सशक्त करना आहे. म्हणजे या ठिकाणी बघा जर आपण काय केलं डाटा एनालिसिसची जी माहिती आहे ती बघा माहितीचं आपण काय म्हणतो त्याला माहितीचं एकत्रीकरण म्हणतो आपण त्याला, किंवा माहितीचं व्यवस्थितीकरण म्हणतो. आणि नंतर मग ही जी कन्सेप्ट आहे याची ओळख करून आपण प्राथमिक वर्गामध्ये दिली तर त्याचा पुढच्या वर्गामध्ये फायदा होतो. म्हणजे पहिलं करेक्ट आहे. आणि इथं बघा आंकड़ों का विश्लेषण प्राथमिक स्तर पर बच्चों द्वारा मुख्यतः पढ़े गए गणितीय तथ्यों को निश्चित प्रकृति के विपरीत, म्हणजे फक्त तथ्याच्या विरुद्ध. तर कशासाठी विश्लेषण करायचं, तर सूचना की अनिश्चितता व परिवर्तनशीलता के प्रति अभिदर्शित करता है. म्हणजे बघा आहे तसंच आकडे राहतील असं नाही. तर आपण ज्यावेळेस माहितीचं एकत्रीकरण किंवा व्यवस्थीकरण करतो तर त्याची मॅनेजमेंट करतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. तर हे सुद्धा मुलांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि तसंच या ठिकाणी पुढे सुद्धा ते आकड्यांचं एकत्रीकरण डाटा अनालिसिस ही आपण पुढे घेत असतो. त्यासाठी पण त्याची माहिती असावी, म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणून याचं बघा हे बरोबर असं स्पष्टीकरण करतंय. म्हणजे ए बी बरोबर आहे आणि करेक्ट एक्सप्लेनेशन करतोय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर येईल. पुढे बघा प्रश्न 56 कि एनसीईआरटी की सिफारिशों के अनुसार तिसरीचा विद्यार्थी आहे के लिए निम्नलिखित में से कौन सा अधिगम प्रतिफल अपेक्षित नाही, म्हणजे अध्ययन निष्पत्ती कोणती अपेक्षित नाही. एनसीएफ अनुसार कोणती अध्ययन निष्पत्ती अपेक्षित नाही असा प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये बघा एक डिब्बे में 12 गेंदे हैं तो 5 डिब्बे में कितनी गेंदे होगी, तर हे अपेक्षित आहे. 15 गुणिले 4 बरोबर 4 गुणिले 15, तर हे अपेक्षित आहे. परंतु बघा 1 भागिले 2 किंवा म्हणजे 1/2 आणि 1/3 यांची बेरीज या ठिकाणी बघा तुम्हाला काय करावं लागणार आहे, यांची जी छेद ते समान करावं लागतं. समान छेद करणं हे तुम्हाला 6वी 7वी साठी अपेक्षित आहे. बरोबर, म्हणून पाहिजे तिसरं या ठिकाणी अपेक्षित नाही. बाकी ए डी एच आय जी हा जो क्रम आहे तर हा क्रम आपण 3री 4थी 5वी मध्ये या ठिकाणी साहजिकच स्कॉलरशिप मध्ये आपण करू शकतो. बरोबर, म्हणजे तिसरं या ठिकाणी अपेक्षित नाही. ऑप्शन क्रमांक 3 हे अपेक्षित नाही. नंतर बघा प्रश्न पुढचा होता कि निम्नलिखित में से कौन सा गणितीय कथन सही है, कोणतं गणितीय कथन योग्य आहे. भाग की संक्रिया के लिए क्रम विनिमय नियम सत्य होता है. ठीक आहे, भागाचा क्रम विनिमय नियम काय असतो, सत्य असतो. म्हणजे ऑपरेशन ऑफ डिव्हिजन कोणता, कम्युटेटिव्ह लॉ. हे कशासाठी भागाकारासाठी महत्वाचं असतं का, तर नाही. तर याच्यामध्ये बरोबर उत्तर पूर्ण संख्याओं के लिए 0 1 योग्य तत्सम करायला पाहिजे. पूर्ण संख्या असतील त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह केलं तर 0 जरी केला तरी पास आपली ती संख्या येते. ही या ठिकाणी महत्वाची. ऑप्शन क्रमांक दुसरा 0 इज कॉल्ड एन
ऍडिटिव्ह आयडेंटिटी फॉर अ होल नंबर, म्हणजे पूर्ण संख्येसाठी जर 0 मिळवला तरी त्याच्यामध्ये काय राहणार, ती संख्या राहील. नंतर प्रश्न पुढचा होता बघा, गणित में प्राथमिक स्तर की पाठ्यचर्या डैश डैश पर केंद्रित होती है. बघा पाठ्यपुस्तक प्रश्न हल करणे, रटन तक, लिखित करण विधी निगेटिव्ह. तर जिज्ञासा पोषित करणं म्हणजे काय, नर्चरिंग क्युरियोसिटी, ऑप्शन क्रमांक 3. आणि पुढचा प्रश्न होता, एक बच्चा 503 को 5003 लिखता है, म्हणजे 503 503 लिहायचं होतं, तो 5003 असं लिहितो. तर हे काय दाखवतो, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, स्थानीय जी काय किंमत आहे, स्थानिक किंमत ही जी कन्सेप्ट त्याला माहिती नाही. तर चाइल्ड डज नॉट नो द कन्सेप्ट ऑफ प्लेस व्हॅल्यू, ऑप्शन क्रमांक 4. शेवटचा क्वेश्चन है, व्यान लिखे ज्यामितीय चिंतन के विकास के स्तरों के अनुसार निम्नलिखित में से कौन सा स्तर दोन संबंध को लिपित करतात. दुसरा स्तर 0, 1 आणि 2. त्याच्यामध्ये बघा आपण काय करतो, गुणधर्म ओळखून त्याचं पण अनालिसिस होतं. म्हणजे एक बच्चा दी गई ज्यामितीय आकृति के सामान्य गुण का अनौपचारिक रूप से निगमन कर सकता है तथा इन गुणों के बीच के संबंधों को देख सकने में सक्षम है. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 पर याचं करेक्ट उत्तर पा येणार आहे. तर अशा प्रकारचे पहा हे पॅडागॉजीचे क्वेश्चन होते, सोपे क्वेश्चन होते. आता इथून पुढे जे एमसीआरटीचे क्वेश्चन आहेत ते रिव्ह्यू तुम्ही बघा आणि तुमचा स्कोर 30 पैकी किती आला तेही सांगा. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आपण मॅथचे जे न्यूमेरिकल असतात ना, तर त्याचं आपण अनालिसिस करणार आहोत. सगळ्यांनी पाहून घ्या तुमचा स्कोर किती येतोय तो. बघा क्वेश्चन पहिला होता, किसी थैली का भार जिसमें आलू, प्याज और नींबू भरे हुए हैं 46 किलोग्राम 160 ग्राम क्या है, तो प्याज है. आलू का भार 17 केजी 115 केजी तथा प्याज का भार 15 केजी 325 ग्राम है. खाली थैली का भार 120 ग्राम है. यदि 30 नींबुओं का भार 1 केजी है तो थैली में नींबुओं की संख्या क्या है. बघा पहिल्यांदा काय करायचा, तर क्वेश्चन समजून घ्यायचा. काय सांगितलंय, किसी थैली का भार जिसमें आलू, प्याज और नींबू भरे हुए. टोटल त्याच्यामध्ये त्या बॅग मध्ये जे जे साहित्य दिलेलं आहे त्यांचं टोटल वजन आपल्याला दिलेलं आहे. आणि टोटल वजन किती दिलंय, तर 46 किलोग्राम आणि 160 ग्रॅम टोटल वजन दिलंय. पण हे टोटल वजन कोणाकोणाचं आहे, तर त्या पिशवीचं आणि पिशवीमध्ये असणाऱ्या सगळ्या भाजीपाल्याचं असेल मे बी. मग इथे काय सांगितलंय आपल्याला, तर आलू दिलेला आहे, म्हणजेच आपण काय करणार, आलू. नंतर कोण आहे, तर प्याज आहे. आपल्याला थैलीचा पण भार दिलेला आहे बघा, निंबू दिलेत. आणि नंतर काय सांगितलंय, नंतर सांगितलंय की थैली. आता या सगळ्यांचा आपल्याला भार दिलाय आणि टोटल भाराचं वजन इथं व्हॅल्यू आपल्याला दिलेले. ज्यांचं ज्यांचं आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहे त्यांची पुटअप करून घ्यायची. मग आपल्याला टोटल किती दिली, तर 46 किलो 160 ग्रॅम ही टोटल आहे. आलूचा भार किती दिलाय आपल्याला, तर आलूचा भार दिलेला आहे 17 किलोग्राम 115 ग्रॅम. 17 किलोग्राम 115 ग्रॅम हा कशाचा आहे, आलूचा आहे. नंतर प्याजचा किती दिलेला आहे, तर प्याजचा दिलेला आहे 15 किलोग्राम 320. 15 किलोग्राम 325 ग्रॅम हा कुणाचा आहे, तर प्याजचा भार आहे. आणि खाली थैली का भार, आता निंबूचा आपल्याला भार दिलेला नाही, ज्याचा भार दिला नाही तो ऍज इट इज लिहून काढायचा. निंबू दिला नाही म्हणून निंबू आहे असंच ठेवलं. आणि खाली थैली का भार किती दिलाय, तर 120 ग्रॅम दिलेला आहे. आता जेव्हा आपण यांची टोटल करणार आहोत, या सगळ्यांची टोटल करणार आहोत, तेव्हा टोटल किती येणार आहे, 46 किलोग्राम 160 ग्रॅम आहे असे लिहून काढायचे. 17 किलोग्राम आणि 15 किलोग्राम. अगोदर काय करायचं, तर किलोग्राम आहे त्यांचं ऍडिशन करायचं. मग 17 आणि 15 किती होतात, तर 32 होतात. म्हणजे 32 किलोग्राम आणि हे ग्रॅम जे आहे हे ग्रॅमचं आणखी ऍडिशन करून घ्यायचं. 115 आणि 320 325 आणि 120. मग हे किती झाले, 5 आणि 5 10, हाताला 1 गेला 6 आणि हे किती झाले, तर 5 झाले. म्हणजे 32 किलो 560 ग्रॅम हे काय झालेलं आहे,
तर हे टोटल वजन झालेलं आहे. मग आपल्याला लिंबूचं भार दिलेलंच नाही, मग लिंबूचा भार काढण्यासाठी आपण काय करणार, तर हे 32 किलो 560 ग्रॅम जर 46 किलो 560 ग्रॅम मधून आपण वजा केले तर आपल्याला भार किती शिल्लक राहणार आहे, जो भार राहणार आहे तो निंबूचा असणार आहे. जो भार राहणार आहे तो कुणाचा असणार आहे, निंबूचा भार राहणार आहे. मग 13 यांची जर वजाबाकी केली तुम्ही 46 किलो 160 ग्रॅम आणि 32 किलो 560 ग्रॅम यांची जर वजाबाकी केली तर 6तून 6 गेला, इथून एकातून 5 जात नाही, इथून हातचा घेतो, इथं 5 राहतात, इथं होतात 11, 11तून 5 गेले तर 6 राहतात. हे कशामध्ये आहे, तर हे ग्रॅम युनिट मध्ये आहे. 5 मधून 2 जर गेले तर 3 राहतात, 4 मधून 3 गेले तर 1, म्हणजे 13 किलोग्रॅम 600 ग्रॅम हे वजन, एवढ्या वजनाची कोण असणार आहे, तर निंबू असणार आहेत. मग आपल्याला पुढे पण दिलेलं आहे बघा की 30 लिंबूचा भार किती आहे, 1 किलोग्रॅम आहे. 30 लिंबांचा भार किती आहे, 1 किलोग्रॅम आहे. मग आपल्याला 13 किलो 600 ग्रॅम एवढी लिंबू काढायचे, तर एवढ्या ग्रॅम मध्ये, एवढ्या व्हॅल्यू मध्ये किती लिंबू येणार आहेत, यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 13 किलोग्रॅम 600 ग्रॅमला आपल्याला 30 ने गुणावं लागणार आहे. जेव्हा आपण 13 किलोग्रॅम 600 ग्रॅमला 30 ने गुणणार तेव्हा आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4, 408 लिंबू या थैलीमध्ये असणार आहेत. पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, निम्न में से किसकी किनकी केवल 2 सममित रेखाएं है. बघा ही जी कन्सेप्ट आहे आपण खूप छान पद्धतीने घेतलेली होती आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की 100% याच्यावरती क्वेश्चन येतो म्हणून. आणि ऑप्शन आहेत समबाहू त्रिभुज, आयत, समचतुर्भुज आणि समद्विभुज त्रिभुज. तर याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 बी आणि सी. बी म्हणजे कोण, तर आयत. आयत मध्ये किती सममित रेखा असतात, 2 असतात. आणि समचतुर्भुज मध्ये सुद्धा किती असतात, 2 असतात. समबाहू त्रिभुज मध्ये किती असतात, 3 असतात. आणि समद्विभुज त्रिभुज मध्ये किती असतात, 1 असतात. हे आपण खूप छान पद्धतीने ही कन्सेप्ट पाहिलेली होती. मग याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 बी आणि सी हे याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढे जाऊयात. निम्न में से किस अक्षर में घूर्णन सममिति है परंतु रेखिक सममिति नहीं है. बघा ही कन्सेप्ट आपण ही पण बघितली होती, अल्फाबेटिकल सगळे घेऊन बघितले होते आणि तुम्हाला पण सांगितलं पण होतं की ए ची काय होते, बी ची काय होते आणि तुम्हाला A to Z पर्यंत करायला पण सांगितली होती. मग ऑप्शन काय आहेत, Z आहे, X आहे, M आहे आणि O आहे. प्रश्न काय सांगितलाय, निम्न में से किस अक्षर में घूर्णन सममिति है पर रैखिक सममिति नाही है. म्हणजे आपण फिरवल्यानंतर सममिती होते मात्र रैखिक सममिती होत नाही. मग ऑप्शन कुठला असणार आहे, तर ऑप्शन नंबर 1 Z असणार आहे. पुढे जाऊयात. एक पंचभुज के आधार वाले पिरामिड में निम्न होते हैं. आता ऑप्शन दिले त्याच्यातून आपल्याला ऑप्शन परफेक्ट कुठला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन आहे 6 शीर्ष और 6 फलक, 5 फलक और 5 शीर्ष, 6 फलक और 6 किनारे आणि 6 शीर्ष और 5 फलक. तर याच्यातलं योग्य उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1 6 शीर्ष और 6 फलक याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे जाऊयात. आता एक चार्ट दिलेला आहे. मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं की कुणाला ना कुणाला मार्केटमध्ये लावतात किंवा कुठल्या ना कुठल्या वाराचं तुम्हाला एक्झाम्पल आलेलं असतं जे तुम्हाला सोडवायला देतात. बघा इथे काय सांगितलंय, निम्न सारणी सप्ताह के प्रथम 6 दिनों में एक लाइब्रेरी में आने वाले लोगों की संख्या को दर्शाती है. एकीकडे दिवस दिलेले आहेत, दिन दिलेत आणि दुसरीकडे लोगों की संख्या दिलेली आहे. सोमवार दिलाय आणि सोमवारला किती लोक येतात, तर 86 लोक येतात पुस्तक वाचण्यासाठी. मंगळवार 114, बुधवार 141, बृहस्पतिवार 95, शुक्रवार 124 आणि शनिवार 151. आणि प्रश्न काय विचारलाय, किस दिन लाइब्रेरी में लोगों की संख्या उसके पिछले दिन से 29 अधिक थी. आता जेव्हा अशा टाइपचे क्वेश्चन येतात मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं शेवटून खालून वरती जायचं, कधी पण कुठून जायचं, खालून वरती जायचं. आता आपल्याला 29 अधिक पाहिजेत, मग दोघांची वजाबाकी करून बघायची. या दोघांची 151 मधून जर 124 वजा केले तर 29 येतात का बघायचं. फक्त 29 आलं की समजायचं आपलं तेच उत्तर आहे. 1 मधून 4 जात नाहीत, मग इथून आपण उसना घेत असतो. इथे 4 होतात, इथे 11, 11तून जर 4 गेले तर राहतात 7.
4 मधून 2 गेले तर राहिले 2, म्हणजे यांचा फरक किती आला? 27चा. आपल्याला कितीचा विचारलाय फरक? तर 29चा. 29 अधिक पाहिजे, म्हणून आपलं उत्तर शनिवार येणार नाही. इथे जर पाहिलं तुम्ही 124 वजा 95 जर केलं तर 4 मधून 5 जात नाहीत, इथून हातचा घेतला, इथे राहिला 1 आणि इथे किती झाले? 14. 14 मधून जर 5 गेले तर राहतात किती? 9 राहतात. इथे जर पाहिलं 2 नंबरचं ऑप्शन, जर 124 मधून 95 घालवले तर इथं राहतात 29. आणि आपल्याला विचारलंच काय की 29 अधिक कुठल्या वारी वाढलेले आहेत लोक? तर कुठून कुठे गेले? तर बृहस्पतिवारामधून शुक्रवार मध्ये गेले, म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे? तर शुक्रवार, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं आहे. पुढे जाऊयात. बघा पॅटर्न दिलाय तुमच्या आवडीचा विषय 3, 10, 32, 99 आणि 2 ठिकाणी तुम्हाला रिक्त स्थान दिलेली आहेत. में अगली 2 संख्याओं का योग है. आता 2 संख्या तुम्हाला रिक्त स्थानाच्या काढायच्यात आणि त्या 2 संख्या काढून त्यांचं काय करायचंय? तर योग काढायचा. योग काढायचं म्हणजे त्यांचं ऍडिशन करायचंय. आता अगोदर आपल्याला हे 3च्या नंतर 10 कसे आलेत, नंतर 32 कसे आलेत, 99 कसे आलेत हे अगोदर पाहावं लागेल. बघा याची जर कन्सेप्ट पाहिली तर हा लॉजिकली भाग आहे. 3 गुणुले 3 अधिक 1 जर केलं तर किती येतात? 3 त्रिक 9 आणि 1 किती येतात? 10 येतात. म्हणजे 10 संख्या 3 नंतर 10 कसे आलेत? तर 3 गुणुले 3 अधिक 1 केल्यानंतर 10 आलेले आहेत. नंतर हा 10 आहे, 10 गुणुले 3 अधिक जर 2 केला, बघा इथं काय आहेत? तर काउंटिंग नंबर आहेत. काउंटिंग नंबर सिरियली ऍड होत चाललेत, मात्र गुणाकारामध्ये काय आहे? तर फक्त 3 नेच गुणलेला आहे प्रत्येक उत्तराला. इथे काय झालंय? 3 त्रिक 30, 30 आणि 2 किती झाले? 32. बघा सिरियली सेकंड नंबरला येणारी संख्या कुठली आहे? तर 32 आहे. 32 गुणुले 3 अधिक इथे 1 मिळवला, इथे 2 मिळवला, इथे जर 3 मिळवला तर उत्तर काय येणार आहे? तर उत्तर येणार आहे 99, जे की इथं आपल्याला क्रमाने येणारी संख्या दिलेली आहे. जर आपण 99 गुणुले 3 अधिक जर 4 केले तर बघा काय येतंय? यांनी 100 गुणुले 3 जर केले तर किती येतात? 97 येतात. 3 वजा करायचे नंतर. बघा 100 गुणिले 3 केलं तर 300 येतात आणि 300 मधून आपण 3 वजा करायचे, येतात किती? 97. 97 अधिक 4 केले तर येतात किती? तर 301 येतात. बघा मग इथे येणार काय उत्तर येणार आहे? 301 येणार आहे. नंतर पुढची जर संख्या आपण काढायची झालं तर 301 गुणिले 3 अधिक 5 होणार आहे. मग 3 इथे फक्त 300च पकडा आणि 1 नंतर घ्या. 3 त्रिक 9 म्हणजे इथं 900 आले. 900 अधिक 3 एके 3 आणि अधिक 5 करा म्हणजे 8 झाले. मग इथं किती आले? तर 908 झाले. आणि आपल्याला विचारलंय काय? फक्त आपल्याला संख्याच काढायला लावली नाही, तर ज्या क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या आहेत तर त्या पॅटर्न मधल्या त्या आलेल्या संख्यांची ऍडिशन करायला लावली. मग 908 अधिक 301 जर केलं तर किती येतात? 1209 आपलं उत्तर येतंय, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. पुढे जाऊयात. 12 और 49 के बीच सभी अभाज्य संख्याओं का योग क्या है? बघा आपण नंबर सिस्टीम जी आहे ती कन्सेप्ट पूर्ण घेतलेली होते, बॅच मध्ये पण घेतली होती आणि युट्यूब वरती पण घेतलेली होती. ठीक आहे. आता 12 पासून 49 पर्यंत किती अभाज्य संख्या? अभाज्य संख्या म्हणजे काय? प्राईम नंबर किती असतात? तर सांगितले होते तुम्हाला काय असतात? तर 13 असतात. 13 नंतर 17 असतात. 17 नंतर 19, 19 नंतर 23, नंतर 29, 31, 37, 37 नंतर 38 नाही, 39 नाही, 40 नाही, 41, 43, 47 या सगळ्या काय आहेत? तर अभाज्य संख्या आहेत. या अभाज्य संख्यांची जर तुम्ही ऍडिशन केली तर उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3 300 हे उत्तर येणार आहे. पुढे जाऊयात. बघा हा पण तुम्हाला एक संकल्पना आली होती जे की बॉडमास मध्ये मोडते आणि इथे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स आलेले, तिथे तुम्ही एक्स मानला तरी चालतो. 101 गुणिले 210 वजा 120 गुणिले 102 बरोबर 99 गुणिले 104 वजा इथे तुम्हाला बॉक्स दिलेला आहे. तो बॉक्स के स्थान पर कौन सी संख्या है? म्हणजे या बॉक्सच्या स्थानावरती कुठली संख्या आहे ते आपल्याला काढायला लावले. यांचा जर तुम्ही असा सिरियली गुणाकार केला, म्हणजे हा एक भाग वेगळा केला, हा एक भाग वेगळा केला, तर यांच्या दोघांचा जर गुणाकार केला आणि ही संख्या यांचा गुणाकार करून यांच्या गुणाकारातून जर वजा केलं तर आपलं उत्तर निघून जाते. आणि याचं उत्तर काय येणार आहे जरा कमेंट मध्ये सांगा.
चला याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2 1326 याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढे जाऊयात. 36 और 48 के सभी सार्व गुणनखंडों को, त्यातलं पण एकला सोडून द्यायचंय. काय योग क्या आहे? ही पण कन्सेप्ट आपण घेतलेली होती. काय करायचे? 36 आणि 48 याच्या सगळ्या फॅक्टरचं काय करायचे? सगळे फॅक्टर काढायचे आणि फॅक्टर काढल्यानंतर त्या सगळ्या कॉमन फॅक्टरची करायची ऍडिशन. मग याचा जर फॅक्टर एक सोडून द्यायचा आहे आणि स्वतःला सुद्धा सोडून द्यायचा आहे, म्हणजे स्वतः जो असतो तो पण सोडून द्यायचा. एक सोडला तर 2, 2 गुणुले किती केल्यानंतर 36 येतात? तर बे एके बे आणि बे आठी 16, 2 गुणुले 18 केलं तर 36 येतात. पुणे 3 ने भाग जातोय का? 3 एके 3 आणि 3 दुने 6, 12 आणि 3 चा गुणाकार केलं तरी आपल्याला 36 उत्तर येतंय. 4 ने भाग जातोय का? तर 4 नव्हे 36 असतं. आणखी कुठला आहे का? 5 आहे का? 6 आहे का? 6 आहे. 6 गुणिले 6 केलं तरी 36 येतं. आता एवढेच याचे काय येणार आहेत? फॅक्टर येणार आहेत. पुढे जर आपण गेलो तर याचा सुद्धा एक फॅक्टर सोडून द्यायचा आहे. मग 2 पासून फॅक्टरला सुरुवात करायची. बे एके बे आणि बे दुने 4 आणि बे चौक 8, म्हणजे 24 आणि 2 हे 2 फॅक्टर ऍट द सेम टाइम आपल्याला मिळून जातात. 3 ने भाग जातोय का? तर 3 एके 3 आणि 3 सक 18, 3 आणि 16 हे पण फॅक्टर आपल्याला मिळाले. 4 ने भाग जातोय का? तर 4 आणि 4 ला कितीने गुणल्यानंतर 4 एके 4 आणि 4 दुने 8. नंतर 5 ने जातो का? नाही. 6 ने जातो का? हो. 6 8 48, 6 आणि 8 हे सुद्धा फॅक्टर मिळाले. आता फक्त याच्यामध्ये जे कॉमन संख्या आहेत त्या सगळ्या कॉमन संख्या काढायच्या. इथे 2 आहे 2 आहे 2 अधिक इथे ज्या कॉमन संख्या असतील त्या सगळ्या काढायच्या आणि त्यांची काय करायची? अशा पद्धतीने ऍडिशन करायची. यांची जर ऍडिशन केली तर उत्तर आपल्याला काय मिळणार आहे? 27, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे. पुढे जाऊयात. अंकों 1, 5, 0 और 7 का प्रयोग एक ही बार करके बनी सबसे बड़ी 4 अंकीय संख्या तथा सबसे छोटी 4 अंकीय संख्या में कितना अंतर है? काय करायची? इथं जे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत तर त्या अंकांचा वापर करून सगळ्यात मोठी याच अंकांचा वापर करून बनणारी मोठी संख्या बनवायची आणि याच अंकांचा वापर करून लहान 4 अंकी संख्या बनवायची आणि त्यांच्यामधलं अंतर काढायचं. आता या झिरोची जर तुम्हाला प्रॉपर्टीज माहित असेल, नियम माहित असेल तर 0 स्टार्टिंगला कधीच घ्यायचा नसतो. सगळ्यात मोठी संख्या कुठली बनणार आहे? 7, 5, 1 आणि 0 ही काय झाली? तर बडी संख्या झाली. छोटी संख्या बनवताना आपण काय करत असतो? 1 अगोदर लहान घ्यायचा आणि 2 नंबरला 0 आणि नंतर 5 आणि 7 आणि यांच्यामधला जर आपण फरक काढला तर किती येतोय फरक? बघा आता इथून 10 मधून 7 गेले तर राहतात किती? एकक स्थानी 3 कुठे? हा तर ऑप्शन गेलाच. मग इथे काय येतो? एक हातचा येत असतो. 11 मधून 6 गेले. 11 मधून जर 6 गेले तर राहतात किती? 5 राहतात. 53 कुठे आहेत लास्टला? तर या ऑप्शन मध्ये, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 64 53 येणार आहे. पुढे जाऊयात. कांता के पास 5 दर्जन चॉकलेट है. वह इनका 1/6 भाग अरुणा को और शेष चॉकलेटों का 1/5 भाग राधा को देती है. उसके बाद वह अपने अन्य 3 मित्रों में से प्रत्येक को शेष चॉकलेटों का 1/8 भाग देती है. कांता के पास अब कितने चॉकलेट है? बघा काय विचारलंय आपल्याला? कांता के पास 5 दर्जन चॉकलेट है. एका डझन मध्ये किती चॉकलेट असतात? एक डझन म्हणजे 12च वस्तू ना. 12 फळे येतात, 12 केळे येतात. आपण डझन मध्ये फळे वगैरे केळं वगैरे घेत असतो. ठीक आहे. मग चॉकलेट किती झाली? 12. अशी की तिच्याकडे किती चॉकलेट आहेत? तर 5 डझन आहेत. मग किती झाली? 12 पंचे 60 चॉकलेट तिच्याकडे झाली. कुणाकडे? तर कांताकडे. कांताने काय केलं? तर त्या 5 डझन मधले अरुणाला किती दिलेत? तर अरुणाला या 60 पैकी 1/6 भाग अरुणाला दिला. यांना हे जर सॉल्युशन केलं तर 10 चॉकलेट कुणाला दिलेत? तर अरुणाला दिलेले. मग 60 पैकी 10 गेली तर राहिली किती तिच्याकडे? 50 चॉकलेट राहिली. या 50 चॉकलेटांपैकी 1/5 भाग तिने कुणाला दिलाय? तर राधाला दिलाय. म्हणजेच राधाला किती चॉकलेट दिली? 5 एके 5, 5 10 50, म्हणजे 10 चॉकलेट तिने राधाला दिलीत. मग राहिली तिच्याकडे किती? बघा 50 मधली 10 चॉकलेट तिने राधाला दिली. राहिली किती? 40. आता या 40 चॉकलेटांमधले सुद्धा 1/8 भाग
असे 3 मैत्रिणीला 108 108 108 असा भाग दिलेला आहे. अगोदर एक भाग काढून घेऊया आपण. 40 गुणुले 1/8 8 पंचे 40 म्हणजे एका मैत्रिणीला 5 अशा 3 मैत्रिणीला 5 चॉकलेट दिली. मग 3 मैत्रिणीला दिली म्हणजे चॉकलेट किती, तर 15 चॉकलेट दिली. आणि किती चॉकलेटांपैकी, तर 40 चॉकलेटांपैकी 15 चॉकलेट दिली. मग 40 वजा जर 15 केले तर राहतात किती, 25 चॉकलेट राहतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 25 येणार आहे. पुढे जाऊयात. बघा 96 112 20 और 160 का एलसीएम आणि इथे काय आहे तर डिवाइडेड बाय आहे म्हणजे भागायचंय. कुणी भागायचंय तर 72 और 168 के एचसीएफ के बराबर. म्हणजे हा जो 72 आणि 168 आहे त्याच्या एचसीएफ ने कुणाला भागायचंय तर 96 120 आणि 160च्या एलसीएम ने भागायचंय. बघा एलसीएम काढायची एक शॉर्टकट मेथड आहे. याच्यामधला सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे तर 160 आहे आणि सगळ्यात लहान संख्या कुठली आहे यांच्यामधली तर 96 आहे. याला जोपर्यंत आपण भाग जातोय तोपर्यंत भाग द्यायचा आणि नंतर काय करायचं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एलसीएम मिळून जातो. बघा शून्याला शून्य गेला. मग आता 9 आणि 16ला भाग जातोय का 3 ने जातोय. 3 त्रिक 9 3 ने भाग जात नाही. 9 आहे असे राहतात. जर आपण इथे किती राहिलेत तर 16 राहिलेत आणि इथे किती राहिलेत 9 राहिलेत. जर यांचा आणि यांचा गुणाकार केला तर उत्तर किती येतंय तर 480 येतंय. किती येतंय 480 येतंय. म्हणजे याचा डायरेक्ट एलसीएम किती येतोय 480 येतोय. आणि याचा जर तुम्ही एचसीएफ काढला कोणाचा 72 आणि 168चा एचसीएफ काढला तर किती येतो तर 24 येत असतो. आणि 480ला प्रश्न काय विचारलाय की या एलसीएम ला म्हणजे या 480ला कुणी भागायचंय 72 आणि 168च्या एचसीएफ ने. मग ह्याचं एचसीएफ किती 24. जर 24 ने 480ला भागलं तर 24 एके 24 24 दुने 48 आणि 0 0 म्हणजे उत्तर किती येणार आहे तर 20 उत्तर येणार आहे जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. पुढे जाऊयात. 8 समोसों का मूल्य 156 है और 4 इडलियों का मूल्य 98 है. सुनीता के पास केवल एक 200 का नोट है और वह 3 समोसे और 3 इडलियां खरीदती है. उसके पास अब कितने रुपए बचे हैं. आता हे काढत असताना मी तुम्हाला नेहमी उदाहरण दिलं होतं. असं जेव्हा उदाहरण येतं तेव्हा 8 मध्ये किती 2 असतात हे काढण्यासाठी जसं 8 भागिले 2 आपण करतो त्याच पद्धतीने 156 जर तुम्हाला एका समोस्याची किंमत काढायची असेल तर आपण काय करणार 8 समोस्यांची टोटल किंमत किती दिली 156. त्याला जर 8 ने भागलं तर एका समोस्याची किंमत 19.5 रुपये येणार आहे. म्हणजे 19.5 रुपयाला एक समोसा आहे. बघा मग खायचं का नाही. आणि असे समोसे किती घ्यायचे तर 3 समोसे घ्यायचे आहेत. पुढे काय सांगितलंय तर इडली पण घ्यायची आणि 4 इडलींची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 98. जर एका इडलीची किंमत काढायची झालं तर किंमत किती येणार आहे तर 24 रुपये 24.5 येणार आहे. अशा इडल्या किती घ्यायचे तर 3 इडल्या घ्यायच्या आहेत. बघा एका इडलीची किंमत 24 रुपये आहे. 24 रुपये आणि 50 पैसे. मग आपण 19.5 जर केलं तर 58.5 याचं उत्तर येणार आहे. 58.5 या समोशाचं उत्तर म्हणजे 3 समोसे आपल्याला 58.5 रुपयाला भेटणार आहेत. 50 पैशाला 58 रुपये 50 पैशाला भेटणार आहेत. आणि आपण जर इडली घ्यायला गेलो एका इडलीची किंमत किती आहे तर 24 रुपये 50 पैसे आहे. अशा 3 इडल्या घेतल्या तर किती पैसे होणार आहेत 73 रुपये 50 पैसे एवढे होणार आहेत. याची जर आपण ऍडिशन केली याची ऍडिशन का करायची कारण 200 रुपये आहेत आणि 200 रुपयामधले हे 3 आपण घेतलेले 3 समोसे आणि 3 इडल्या घेतलेत. मग ही अमाऊंट देऊन राहतात किती हे आपल्याला काढायचे. मग याची अमाऊंट किती होती तर 132 रुपये 0 म्हणजे 132 रुपयेच होतात. मग जर 200 रुपयाच्या नोटेमधून 132 रुपये आपण दिले तर शिल्लक किती राहणार आहेत तर 68 रुपये शिल्लक राहणार आहेत जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. पुढे जाऊयात. एक ही साइज की 29 बोतलों में 24 लीटर 650 मिली
दूध भरा जाता है, ऐसी 15 बोतलों में दूध की मात्रा है। बघा अशा टाईपची पण आपण गणित खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली होती. चला काय कसं करत होतो आपण, तर हे आपल्याला माहिती आहे 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर असतं, तर 1000 मिलीलिटर असतं. मग 24,650 काय येणार मिलीलिटर, 24,650 मिलीलिटर येणार आहे. आणि 24,650 मिलीलिटरच्या बॉटल किती आहेत 29, आणि आपल्याला भरायच्या किती आहेत, तर 15 बॉटल्स भरायच्या आहेत. याचा जर आपण 24,625 ला जर 29 ने भागलं तर आपला भागाकार किती येणार आहे, तर 850 भागाकार येणार आहे. आणि 850 गुणाकारामध्ये जर 15 केलं तर उत्तर काय येणार आहे, 12 लिटर 750 मिलीलिटर हे आपलं उत्तर येणार आहे, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे. चला पुढे जाऊयात. शेवटचा क्वेश्चन आहे, एक घनाभार बक्से की आंतरिक लंबाई, चौड़ाई और ऊंचाई क्रमशः 12 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर और 8 सेमी. एक घनाकार बक्से की आंतरिक भुजा 9 सेंटीमीटर है. अविन 1 सेंटीमीटर भुजा वाले 1800 घनाकार पासों को इन दोनों बक्सों में पैक करने की कोशिश करता है. बचे हुए पासे जो इन बक्सों में पैक नहीं हो पाते उनकी संख्या क्या है. बघा अशा टाईपचे आपण क्वेश्चन घेतलेले होते, बॉक्सचेच घेतलेले होते. आता बघा इथं आपल्याला क्यूबॉइड दिलंय. क्यूबॉइड म्हणजे काय, घनाभ. काय दिलेलं आहे, घनाभ. आता घनाभला आपण काय म्हटलं होतं, घनाभला काय काय असते, लांबी असते, उंची असते आणि रुंदी सुद्धा असते. ठीक आहे, तिन्ही पण असतं. मग आपण काय करतो, 12 गुणुले 10 गुणुले 8 यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार किती येणार आहे, 12×8 = 96 आणि हा 0 ऍज इट इज, म्हणजे 960 सेंटीमीटर काय येणार आहे यांचं, तर आंतरिक लंबाई येणार आहे, म्हणजे क्षेत्रफळ येणार आहे. आणि जर आपण क्यूब, इथं आपल्याला क्यूब पण दिलेला आहे का नाही, आणि आपल्याला क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे. क्यूबच्या सगळ्याच लांबी कशा असतात, सेम असतात. मग लांबी एकाच भुजाची लांबी किती दिलेली आहे, 9 दिलेली आहे. आणि याच्या पण तिन्ही भुजा कशा असतात, समान असतात. लांबी रुंदी उंची तिन्ही समान असतात, म्हणून 9 गुणुले 9 गुणुले 9 हे जर आपण केलं तर आपल्याला ह्याचं काय मिळणार आहे, क्षेत्रफळ भेटणार आहे. आणि याचं क्षेत्रफळ किती भेटतं, 729. याचा क्यूब जर तुम्ही काढला, 9 चा क्यूब किती असतो, तर 9 चा क्यूब असतो 729. आता यांच्या दोघांची काय करायची, आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. कारण आपल्याला काय करायचंय, तर 1800 घनाभार असणारा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं फिलअप करायचंय, भरायचंय. आणि यांची जर आपण ऍडिशन केली तर यांची ऍडिशन किती येणार आहे, चला कमेंट मध्ये सांगा यांची ऍडिशन किती येणार आहे. तर यांची ऍडिशन काय येणार आहे बघा, 729 इथे किती आले 9, हे किती झाले आणि हे किती 16, 1689. ही काय झाली, दोघांचेही क्षेत्रफळ मिळून झालेलं आहे. असा आपल्याकडे बॉक्स किती आहे, तर 1800चा आहे. आणि याच्यामधून ही जी ऍडिशन आहे 1689 ही वजा करायची. मग शिल्लक किती राहतंय, तर 111 शिल्लक राहणार आहे. ठीक आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 येणार आहे. चला एवढंच होतं. आणि न्यूमेरिकल इझी होते, जास्त हार्ड लेवलचे पण नव्हते. आपण बऱ्यापैकी ह्या न्यूमेरिकलची प्रॅक्टिस केलेली होती. आय होप की सगळ्यांचा स्कोर चांगलाच आलेला असावा. ठीक आहे, थँक्यू.